नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण करत आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणासोबतच आता आपल्याला इयत्ता 6वी साठी जे मराठी टेक्स्टबुक आहे, अभ्यासक्रमाचं मराठीचं जे काही पुस्तक आहे त्यामधील जे काही लेसन आहे त्याचाही आपल्याला इथं अभ्यास करावयाचा आहे. आता इयत्ता 6वीचं जे काही पुस्तक आहे त्यामधील असणारे काही कविता आहेत, काही पाठ आहेत, तर या कविता पाठांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छित आहे की आपल्याला आता हे जे काही पाठ आहे त्या पाठाचाही आपल्याला इथं अभ्यास करावयाचा आहे. तर इयत्ता 6वीचं जे काही पुस्तक आहे मराठीचं टेक्स्टबुक, यामधील पहिला जो काही लेसन आहे तो लेसन इथं आपल्याला अभ्यासावायचा आहे. पेज नंबर आहे 1. सगळ्यांनी तुम्ही पुस्तक उघडायचं आहे आणि ही जी काही कविता आहे ती कविता आपल्याला इथं अभ्यासावायची आहे. या कवितेचं नाव आहे भारत माता. ही कविता शांता शेळके या कवयित्रीने लिहिलेली ही कविता आहे. अत्यंत सुंदर अशी असणारी ही कविता आहे. भारत माता. शांता शेळके. शांता शेळके या मराठी साहित्यामधील अत्यंत सुप्रसिद्ध अशा कवयित्री आहेत. एक खूप चांगल्या प्रकारच्या एक ते साहित्यिक आहेत. त्यांनी मराठी साहित्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचं साहित्य मराठी साहित्यामध्ये एक प्रकारचं समृद्ध असं मराठी साहित्य त्यांनी केलेलं आहे. म्हणून आपल्याला त्यांची इथं असणारी जी काही कविता आहे अत्यंत सुंदर त्यांनी अशी लिहिलेली ही कविता इथं आपल्याला अभ्यासावायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, शांता शेळके या कवयित्रीने ही लिहिलेली कविता आपल्या भारत माता किंवा आपला जो काही भारत देश आहे या भारत देशावर आधारित असणारी, आपल्या भारत मातेवरती आधारित असणारी ही अत्यंत सुंदर अशी असणारी ही कल्पना आहे. अत्यंत सुंदर कल्पना करून लिहिलेली ही इथं कविता आहे. तर ही कविता आपल्याला आज इथं आपल्याला अभ्यासावायची आहे. तर पेज नंबर 1 वर पाहायचं आहे तुम्हाला आणि ही कविता आपल्याला गेय स्वरूपामध्ये वाचन करायची आहे, म्हणायची आहे. तुम्ही माझ्यासोबत ही कविता म्हणायची आहे आणि परत तुम्ही ऐकून परत स्वतःही म्हणण्याचा हा इथं प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. तसेच ही कविता वाचन करत असताना याच्यामध्ये असणारे जे काही शब्द आहे त्या शब्दाचा उच्चार जो आहे तो व्यवस्थित आपल्याला करता आला पाहिजे आणि तो उच्चार आपण चांगल्या प्रकारचं करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं कविता ही शिकूया आणि ही गेय स्वरूपामध्ये कविता मी इथं तुम्हाला म्हणून दाखवेन. तुम्ही हे माझ्यासोबत म्हणायचे आहे. तर पुस्तक उघडा आणि पेज नंबर 1 पहा आणि माझ्यासोबत म्हणा. कवितेचं नाव आहे भारत माता. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रिय कर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रिय कर ही डुलणारे शेते,
प्रिय हे वारे सळसळते, प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. प्रियतम आमुचा धवल हिमालय, प्रियतम आमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना. प्रियतम आमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना. प्रियतम आमुचे सह्य विंध्य हे, प्रियतम आमुचे सह्य विंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. प्रियतम आमुचे सह्य विंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. प्रियतम आमुची भारत माता, सारी तिची मुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. प्रियतम आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. कवयित्री आहेत शांता शेळके. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण ही कविता गेय स्वरूपामध्ये आपण इथं म्हणण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही या शब्दांचा योग्य उच्चार केला पाहिजे. चांगल्या प्रकारचं इथं उच्चार करणं गरजेचं आहे. व्यवस्थित प्रत्येक शब्दावरती लक्ष देऊन तुम्हाला ही कविता वाचावयाची आहे. सुप्रसिद्ध कवयित्री असणाऱ्या या शांता शेळके यांनी आपल्या भारत मातेचं महानता किंवा भारत मातेची महानता जी आहे ती महानता या कवितेमधून त्यांनी वर्णिलेलं आहे. तर या भारत माता या कवितेमध्ये कवयित्रीनं कशा प्रकारचं आपल्या भारत मातेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे किंवा चित्रण केलेलं आहे ते आपल्याला इथं अभ्यासावायचं आहे. पहा, प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. आता ही जी काही काव्यपंक्ती आहे, या काव्यपंक्तीचा अर्थ काय आहे तो आपल्याला कळणं गरजेचं आहे. एखादी कविता आपण वाचतो, ते वाचल्यानंतर एक वेळेस दोन वेळेस वाचून ते आपल्याला ते समजून घ्यावी लागते. त्या कवितेमधील जे काही काव्यपंक्ती आहे, त्या काव्यपंक्तीचा जो काही अर्थ आहे त्यालाच आपण आशय किंवा भावार्थ असं आपण म्हणतो. तो आशय किंवा असणारा तो आपल्याला चांगल्या प्रकारे कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण तो अर्थ काय निघतो ते आपण इथं पाहूया. प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. कवयित्री तर काय सांगतात की ही भारत माता कशी आहे, आम्हाला प्रिय आहे. प्रियतम आमुची भारत माता, आमची ही भारत माता प्रियतम आहे. प्रियतम म्हणजे काय, अत्यंत प्रिय असणारी, ते असं प्रियतम असं म्हणलेलं आहे.
आम्हाला आवड असणारी, आवडीची असणारी, प्रिय असणारी या भारत मातेसाठी आम्ही प्राणही देऊ, अशा प्रकारचं प्रेम या भारत मातेवर आमचं आहे, अशा प्रकारचा अर्थ या काव्यपंक्तीमधून निघतो. प्रीतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. आम्ही काय आहोत? आम्ही सर्वजणच या भारत देशामध्ये आम्ही सगळे असणारे सर्वजण आम्ही या भारत मातेचे काय आहोत? मुले आहोत, लेकर आहोत, बाळ आहोत, अशा प्रकारची कल्पना इथं कवयित्रीने केलेली आहे. आम्ही सारी तिची मुले आहोत. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. आता रंग वेगळे गंध वेगळे ही जी काही 2 काव्यपंक्ती आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण काव्यपंक्ती आहेत. या काव्यपंक्तीमधून आपल्या भारत मातेमधील जी काही असणारी विविधता आहे, त्या विविधतेतून एकता जी प्रकट होते, ती एकता या काव्यपंक्तीमधून कवयित्रीनं अत्यंत सुंदर पद्धतीनं चित्रण केलेलं आहे किंवा कल्पलेलं आहे. रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले असं म्हणलेलं आहे. म्हणजेच इथं वेगवेगळ्या बघा अनेक फुलं असतात. या धरती मातेच्या कुशीमधून वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा फुलांची छोटे छोटे रोपं उगवले जातात आणि वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या गंधाची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. हा शब्दशः अर्थ झाला. इथे असणारे समजा आपण बघा मुलांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला खूप सुंदर सुंदर असणारे फुलं आवडतात. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची असणारे फुलं, वेगवेगळ्या सुगंधाची असणारे फुलं आपल्याला आवडतात. फुलं आवडत नाहीत असं कोणी नाही आहे, सगळ्यांना फुलं आवडतात. मग ही वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, आकारांची फुलं आहेत. त्या प्रत्येक फुलांचा गंध म्हणजे सुगंध हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि तो आपल्याला खूप आवडतो, खूप आपल्याला तो प्रसन्न करतो. अशी असणारी जी काही फुलं आहेत, तर हे रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. मग वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, तरी पण ते धरती मातेवरचे एकच आहे सगळे, असा हा शब्दशाहीचा अर्थ निघतो. आता इथं याचा भावार्थ, आशयार्थ काय निघेल? तर इथं कवयित्री सांगते की इथं वेगवेगळ्या प्रकारचे असणारे आपण मुलं, विविध प्रकारचे असणारे सर्व लोक, आपण विविध रंगाचे, विविध आकारांचे जसे फुलं आहेत, तशा प्रकारचे आपल्यामध्ये विविधता आहे. आपल्या भारत देशामध्ये विविध धर्म, विविध पंथ, विविध प्रकारचे लोक आपण राहतो. विविध स्वभावाचे किंवा विविध जी संस्कृती म्हणूया, विविध संस्कृतीचे एकत्र आपण इथं नांदतो, विविध धर्माचे एकत्र नांदतो. तर ही सगळी काय आहेत? इथील विविध रंगीबेरंगी जसे फुलं आहेत, पण एकच आहेत, असे एकतेचं सूत्र या काव्यपंक्तीमधून कवयित्रीनं गुंफण्याचा इथं खूप सुंदर प्रयत्न इथं केलेला आहे. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. या भारत मातेची जी काही माती आहे ती आम्हाला खूप प्रिय आहे, खूप आदरणीय आहे, खूप प्रिय आहे. प्रिय हे पाणी झुळझुळते. इथलं पाणी जे वाहणार आहे नदीमधनं, नदी नाले याच्यामधनं वाहणारं पाणी, झुळझुळ झुळझुळ असं वाहणारं पाणी, हे पाणी आम्हाला खूप प्रिय आहे. बघा आपल्या भारत मातेचं जर नैसर्गिक संपत्तीविषयी जर विचार जर केला तर आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या नद्या आहेत, अनेक प्रकारचे ओढे, नाले, नद्या अशा प्रकारचं आहेत, तलाव आहेत. तसंच आपल्या देशाला समुद्राचा किनारा लाभलेला आहे, समुद्र किनारा आहे, समुद्राच्या पाण्याचा उपयोग आपण करतो. म्हणून या भारत मातेचं असणारं किंवा भारत मातेमध्ये असणारं जे पाणी आहे ते झुळझुळणारं असं पाणी, ते आम्हाला खूप प्रिय आहे, आवडीचं आहे, किंवा आम्ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो. अशा प्रकारचं प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. या भारत मातेची जी काही माती आहे, या मातीवरच आमचं जीवन जगणं आहे आणि जीवन संपन्न म्हणजे इथं मृत्यू आहे. मनुष्याचं मृत्यू, जन्म आणि मृत्यू हे मातीमध्येच आहे. तर ही माती आमच्यासाठी खूप श्रेष्ठ आहे आणि ही आम्हाला खूप खूप प्रिय अशी माती आहे. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. या भारत मातेची असणारी, भारत देशाची असणारी माती आम्हाला खूप प्रिय आहे. येथील पाणी झुळझुळणारं जे आहे ते आम्हाला खूप प्रिय आहे. अशा प्रकारचे प्रेम या भारत मातेमधील असणाऱ्या विविध नद्या, पाणी वगैरे असेल, माती असेल, याच्यावर असणारं प्रेम इथं कवयित्रीने व्यक्त केलेलं आहे. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियकर ही डुलणारी शेते. बघा आपल्या भारत देशामध्ये तसं पाहिलं तर आपला भारत देश
कृषीप्रधान देश असं म्हणलं जातं. कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील असणारी जी काही शेती आहे त्या शेतामध्ये आता बघा सगळीकडे शेतकऱ्यांनी शेती नांगरलेली आहे आणि जिकडं तिकडं पेरणी झालेली आहे. आणि या पावसाळ्याच्या या सीझनमध्ये जो हा शेतामध्ये जे काही बीज पेरण्यात आलेलं आहे, तर आता पाहिलं तर जिकडं पाहावं तिकडं हिरवळ उगवलेली आपल्याला दिसून येत आहे. पीक बरंच असं उगवलेलं आहे आणि ती पीक पाहिल्यानंतर आपल्या मनाला खूप आनंद देणार आहे. पिरेकर ही डुलणारी शेती, म्हणजेच शेतामध्ये जे आलेलं पीक आहे आणि ते वाऱ्यानं डुलत आहे, अशी सुंदर कल्पना इथं कवयित्रीने केलेली आहे. बघा, ज्यावेळेस आपण शेतामध्ये जातो आणि गेल्यानंतर सगळीकडे शेतामध्ये हिरवळ झालेली आहे, पीक उगवलेलं आहे, चांगल्या प्रकारचं पीक आलेलं आहे आणि मग वाऱ्यामुळं काय होतं की ते पीक आहे ते डोलत असतं, हवेनं खूप सुंदर ते पीक असणारा हलत असतं. आणि इथं कवितेला असं वाटतं की पिरेकर ही डुलणारी शेते, म्हणजे हे शेते कसे आहेत, डुलणारी आहेत आणि खूप आम्हाला ते प्रिय आहेत. प्रिय हे वारे सळसळते. आणि या भारत मातेमधील असणारं, भारत देशाचे असणारं जे वारं सुद्धा आहे, जे वारं सळसळ सळसळ करत येतं आणि पीक डोलवतं, तर हे सळसळणारं वारं हे आम्हास खूप प्रिय आहे, अशा प्रकारचं इथं कवयित्री सांगते. प्रेतम आमुचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना. आता धवल हिमालय, धवल म्हणजे काय, पांढरं शुभ्र असं, त्याला धवल असा शब्द आहे. प्रेतम आमुचा धवल हिमालय म्हणजे हिमालय पर्वत, आपल्या देशाचं रक्षण करणारा हा पर्वत आहे. हिमालय पर्वत प्रचंड असणारा हा हिमालय पर्वत म्हणजे कसा आहे, हिमालय पर्वतावरती बर्फ पडत असतं, बर्फाच्या आधीत असणारा हा हिमालय पर्वत म्हणजे धवल पांढरा शुभ्र पर्वत. आणि सांगितलं प्रेतम आमुचा धवल हिमालय, आम्हास अत्यंत प्रिय असणारा हा शुभ्र धवल असणारा हा हिमालय. बघे भिडाया जो गगना, हा काय करतोय, आकाशामध्ये भिडण्यासाठी तो बघत आहे, तो आकाशामध्ये उंच जाण्यासाठी. बघे भिडाया, तो बघे भिडाया जो गगना असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो काय करतोय, आकाशामध्ये उंच उंच जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि तशा प्रकारची ध्येय वगैरे ठेवून आम्हाला आमच्यामध्ये ऊर्जा शक्ती निर्माण करून आम्ही तसं उच्च ध्येय ठेवून तसं उंच आकाशात गगनामध्ये भरारी मारावा, अशा प्रकारची सुंदर कल्पना या ठिकाणी कवयित्री लिहिते आहे. प्रेतम आमुचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना, म्हणजेच इथं हा प्रीतम असणारा आम्हाला हा धवल हिमालय, शुभ्र हिमालय आम्हाला प्रिय आहे, आवडीचा आहे आणि तो आकाशामध्ये उंच जाण्यासाठी तो प्रयत्न करतोय असं दिसते. प्रेतम आमुचे सह्यविंदे हे प्रेतम या गंगा जमुना. सह्यविंद वगैरे, सह्याद्री वगैरे असणारे विंध्य पर्वत, सह्याद्री पर्वत वगैरे असणारे सह्यविंदे हे असे इथं शब्द रचना केलेली आहे. प्रेतम आमुचे सह्यविंदे हे जे असणारे हे आम्हाला खूप प्रिय आहेत, ते आमचे प्रेतम आहेत, प्रिय आहेत आमचे. प्रेतम या गंगा जमुना, गंगा जमुना, ज्या गंगा यमुना वगैरे ज्या आपण नदी म्हणतो ती गंगा जमुना. आणि या भारत मातेच्या कुशीमध्ये वाहणाऱ्या ज्या काही गंगा आहेत हे आम्हास खूप प्रिय आहेत आणि ते आम्हास खूप प्रियतम आहेत. अशा प्रकारचं प्रियतम आमुचे सह्यविंद हे प्रियतम या गंगा जमुना, आम्हास या गंगा जमुना ही प्रिय आहेत. मानव सारे समान असते शिकवण ही जगतास दिली. बघा, मानव सारे समान असते शिकवण ही जगतास दिली. या भारत मातेचे जे काही सुपुत्र आहेत किंवा भारत मातेने या भारत मातेच्या सुपुत्रांना अशी शिकवण दिलेली आहे की सर्व मानव, जगातील सर्व मानव हे समान असते, सर्वजण समानच आहेत, कोणी वेगवेगळे नाही आहे किंवा भेद असा कशाला प्रकारचा नाही, हे यामध्ये इथं कवयित्रीने सांगितलेलं आहे. मानव सारे समान असते शिकवण ही जगतास दिली. जगामधील सर्व मानव हे समान आहेत अशी शिकवण संपूर्ण जगाला या भारत मातेने दिलेली आहे. अशा प्रकारचे इथं वर्णन कवयित्री करते. पहा, आपल्या देशामध्ये जे उच्च विभूती होऊन गेलेले आहेत
राष्ट्रभक्त, देशभक्त जे काही होऊन गेलेले आहेत, त्यांनी खरंच संपूर्ण जगाला की हे सर्व मानव हे एकच आहे, सारखे आहेत, समान आहेत, अशा अनेक थोर पुरुषांनी असे विचार, असे संस्कार आपल्या भारतीयावरती त्यांनी केलेले आहेत. तसे विचार जगाला दिलेले आहेत. अनेकांचं आपण इथं नाव सांगू शकतो आपण की यामध्ये अनेक जे काही समाजसुधारक असतील, महात्मा गांधीजी असतील, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस असणारे असतील, त्यानंतर संत संत मंडळीपैकी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज इत्यादी असणारे हे जगाला एक चांगल्या प्रकारचे विचार दिलेले आहेत. सर्व जगच एक आहे अशा प्रकारची आपल्या भारत मातेची संस्कृती आहे. स्वामी विवेकानंद असतील, असे अनेक थोर पुरुषांनी म्हणजेच आपल्या भारत मातेने जगाला अशी शिकवण दिलेली आहे की सर्व मानव एकच आहेत. अशा प्रकारची जगाच्या कल्याणाचा विचार आपल्या भारत मातेमधूनच निर्माण झालेला आहे. म्हणून हे भारत मातेचं गुणवर्णन, महत्त्व या ठिकाणी कवयित्री करत असलेलं आपल्याला दिसून येतं. या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. आता या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली म्हणजे या भारत मातेची जी काही मुले आहेत ते सद्गुणी आहेत. सद्गुणी चांगले गुण म्हणून सद्गुणी आहेत. या भारत मातेची मुलं कसे आहेत? सद्गुणी आहेत आणि सर्व जगाला ती काय झालेली आहेत? प्रिय झालेली आहेत. आजही बघा संपूर्ण जगामध्ये आपल्या भारत मातेचे जे काही सुपुत्र आहेत, जे भारतीय आहेत, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी मारतात आणि कोणी शास्त्रज्ञ झालेलं आहे, मोठमोठ्या क्षेत्रामध्ये खूप मोठे कार्य करत असलेले आपल्या भारतीय असणारे जे काही सुपुत्र आहेत किंवा भारतीय आहेत ते करत असलेलं आपल्याला दिसून येतं. अनेकांची नावं आपल्याला इथं सांगता येऊ शकतील की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते किती मोलाचं कार्य करत आहेत. जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या विकासासाठी आपल्या भारतातील व्यक्ती अविरत प्रयत्न करत आहेत, अविरत मेहनत करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा दिलेले अनेक असे देशभक्त आहेत की जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या विकासासाठी, सर्व मानवाच्या हितासाठी स्वतःचे प्राणसुद्धा दिलेले आपले भारतीय सुपुत्र आहेत. म्हणून हे भारतीय असणारे जे काही मुले आहेत हे भारत मातेची, तर हे सर्व जगाला प्रिय झालेले आहेत. ज्या अंतराळ वीर असणाऱ्या सुनीता विल्यम वगैरे आहेत किंवा अनेक असे वीरांचं नाव आपल्याला घेता येऊ शकेल की ते जगासाठी प्रिय झालेले आहे. आपल्या देशातील बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर विचार केला, जे की विदेशामध्ये जाऊन सुद्धा खूप मोठ्या पदावरती कार्य करणारे आपले भारतीय आहेत. म्हणून या भारत मातेची मुले सर्व जगास प्रिय झालेली आहेत. प्रियतम आमुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. प्रियतम आमुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. आता इथं कवयित्री काय म्हणते? प्रियतम आमुची भारत माता, आमची भारत माता अत्यंत आम्हास प्रिय आहे आणि आम्ही तिला काय करू की आम्ही तिला वंदन करू, प्रणाम करू. अशा प्रकारचं कवयित्री इथं म्हणते. या मातेची मुले लाडके सदा तिचा ध्वज उंच धरू. या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. या मातेची सर्व जी काही मुले आहेत ते लाडकी आहेत, प्रेमळ आहेत आणि सदा तिचा ध्वज उंच धरू. या भारत मातेचा जो काही ध्वज आहे तो ध्वज सतत उंच धरू. अशा प्रकारची सुंदर कल्पना, सुंदर विचार, सुंदर वर्णन या कवितेमधून कवयित्री करतात. या भारत मातेची मुले लाडकी आहेत आणि भारत मातेचा जो काही ध्वज आहे, राष्ट्रध्वज आहे, तो कधीही आम्ही खाली झुकू देणार नाही. तो आम्ही सतत उंच उंच धरू आणि भारत मातेचा हा ध्वज सतत उंच करू आपण, असे तर शांता शेळके असणारे या कवयित्री या कवितेमधून म्हणतात की हे भारत मातेचे रक्षणासाठी, भारत मातेच्या संवर्धनासाठी आम्ही प्राणही पणास लावूया इथं, असं कवयित्री ते म्हणतंय. आणि म्हणजेच भारत मातेचा ध्वज जो आहे तो उंच धरू, म्हणजेच भारत मातेचं संरक्षण आपल्याला करायचं आहे, रक्षण करायचं आहे आणि तिचा ध्वज कधीही खाली आपण पडू देणार नाहीये. तर भारत मातेचा ध्वज हा सतत उंचच आम्ही धरू, तिचा स्वाभिमान आम्ही राखू, त्याचे जास्तीत जास्त गौरव करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारचे सुंदर असं वर्णन
या भारत माता या कवितेमधून शांता शेळके या कवित्रीनं सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. तर या कवितेचं या ठिकाणी आपण इथं अध्यापन केलेलं आहे. होमवर्कसाठी काही प्रश्न इथं तुम्हाला देत आहे, ते लिहून घ्या. प्रश्न पहिला, भारत माता या कवितेचे कवयित्री कोण? कवितेचे कवयित्री कोण आहे? आमची भारत माता, आमची भारत माता कशी आहे? आमची भारत माता कशी आहे? येथील फुले कशी आहेत? येथील माती आणि पाणी कसे आहे? हिमालय कसा आहे आणि तो काय करू पाहत आहे? तो काय करू पाहत आहे? काय करू पाहत आहे? जगतास कोणती शिकवण दिली आहे? जगतास कोणती शिकवण दिली आहे? या मातेची मुले जगतास प्रिय का आहेत? प्रिय का आहेत? या मातेची लाडकी मुले काय करू इच्छितात? भारत माता या कवितेतील
दोन सामान्य नामे लिहा. भारत माता या कवितेतील दोन विशेष नामे लिहा. विशेष नामे लिहा. भारत माता या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात सात ते 8 ओळीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, वर्कबुकमध्ये असणारे काही प्रश्न तेही तुम्हाला लिहायचे आहेत आणि हे होमवर्कसाठी तुम्हाला दिलेले प्रश्न जे आहेत हेही तुम्हाला होमवर्कमध्ये लिहायचं आहे. चांगल्या प्रकारे या कवितेचा अभ्यास करा आणि या प्रश्नांची उत्तरं चांगल्या प्रकारे लिहा. धन्यवाद.